गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कार्बन कंपाऊंड या आपल्या चॅप्टरमध्ये पाठीमागच्या तासाला आपण कार्बन अ वर्सॅटाईल एलिमेंट म्हणजेच कार्बन हे एक आगळे वेगळे मूलद्रव्य आहे हे पाहिलेले. तर आज आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बनची जी वैशिष्ट्ये आहेत ती पाहूया. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन म्हणजेच कार्बनची वैशिष्ट्ये. त्यातलं फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक पाहूया की कार्बन हॅज अ युनिक ॲबिलिटी टू फॉर्म स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड विथ अदर कार्बन ॲटम्स. दिस रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ बिग ॲटम्स. तर कार्बनमध्ये काय आहे तर दुसऱ्या कार्बनच्या अणूबरोबर प्रबळ असे सहसंयोज बंध तयार करण्याची अद्वितीय अशी क्षमता आहे आणि त्यातून काय होतात तर मोठे रेणू तयार होतात. दिस रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ बिग मॉलिक्युल्स. म्हणजे ह्याचा रिझल्ट काय आहे तर त्यामुळे काय होतात तर खूप मोठे असे रेणू तयार होतात. दिस प्रॉपर्टी ऑफ कार्बन इज कॉल्ड कॅटेनेशन पॉवर. तर हा जो कार्बनच्या अणूचा गुणधर्म आहे तर त्या गुणधर्माला कॅटेनेशन पॉवर म्हणजे शृंखला बंधन शक्ती असे म्हणतात. द कार्बन कंपाऊंड कंटेन ओपन चेन और क्लोज्ड चेन ऑफ कार्बन ॲटम. तर हे जे कार्बनी संयुग आहे त्या कार्बनी संयुगामध्ये कार्बनच्या अणूंच्या मुक्त शृंखला ओपन चेन्स म्हणजे मुक्त शृंखला किंवा क्लोज्ड चेन त्याला आपण म्हणतो बद्ध शृंखला असतात. ॲन ओपन चेन कॅन बी स्ट्रेट चेन और अ ब्रँच्ड चेन. आणि जी ओपन चेन आहे म्हणजेच मुक्त शृंखला आहेत तर त्या मुक्त शृंखलामध्ये परत त्याचे दोन पार्ट पडतात की एक सरळ शृंखला आणि शाखीय शृंखला. सरळ म्हणजे स्ट्रेट चेन और ब्रँच्ड चेन. अ क्लोज्ड चेन इज अ रिंग स्ट्रक्चर. क्लोज्ड चेन जी आहे म्हणजे बद्ध शृंखला आहे ती कशी असते क्लोज असते म्हणजेच वलयाकार रचना असते त्याची. द कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन टू कार्बन ॲटम्स इज स्ट्रॉंग अँड देअरफॉर स्टेबल. आणि बद्ध शृंखला ही वलयाकार असते आणि दोन कार्बन अणूंमधील सहसंयोज बंध हे प्रबळ असल्यामुळे तो कसा असतो कार्बन स्थायी असतो आणि या स्थायी प्रबळ सहसंयोज बंधामुळे कार्बनला शृंखला बंधन शक्ती ही प्राप्त होते. म्हणजे कॅटेनेशन पॉवर ही त्या कार्बनला काय होते तर प्राप्त होते. यानंतर सेकंड आहे सेकंड कॅरेक्टरिस्टिक टू कार्बन ॲटम्स कॅन बी बॉन्डेड टुगेदर बाय 1, 2 और 3 कोव्हॅलंट बॉन्ड. ह्या दोन कार्बन अणूंमध्ये 1, 2 किंवा 3 सहसंयोज बंध तयार होऊ शकतात. दीज आर कॉल्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड रिस्पेक्टिव्हली. मग एक बंध तयार होईल, 2 होतील किंवा 3 होतील तर त्याला अनुक्रमे एक जर बंध तयार झाला तर त्याला सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड असं आपण म्हणू शकतो. ड्यू टू द ॲबिलिटी ऑफ कार्बन ॲटम्स to form multiple bonds as well as single bonds, the number of carbon compounds increases. तर एकेरी बंधाबरोबरच मल्टिपल बॉन्ड्स म्हणजे बहुबंध तयार करण्याचे जे कार्बनच्या अणूची क्षमता आहे त्या कार्बनच्या अणूच्या क्षमतेमुळे काय झालेलं आहे तर कार्बनच्या संयुगाची शक्ती वाढली, कार्बनच्या संयुगाची संख्या वाढलेली आहे. फॉर एक्झाम्पल देअर आर 3 कंपाऊंड्स नेमली. मग आता इथं 3 उदाहरणं आपल्याला दाखवलेली आहेत. पहिला आहे इथेन CH3 CH3. CH3 CH3 हा इथं दोघांच्या मध्ये CC म्हणजे कार्बन कार्बन म्हणजे एकच बॉन्ड आहे म्हणजे सिंगल बॉन्ड आहे. त्यानंतर आहे इथिन. इथेन झाला पहिला, दुसरा इथिन. तर आता इथेन हा ए काढून फक्त तिथं काय घ्यायचा ई घ्यायचा. हा ई इथिन ह्याच्यामध्ये आहे डबल बॉन्ड CH2 CH2 इथिन इथेन आणि तिसरा आहे इथाइन. म्हणजे ई काढायचा आणि ईच्या जागेवर इथं काय करायचा वाय जोडायचा. तिसरा आहे इथाइन.
हा ए काढला, ई जोडला, आता ई काढून वाय जोडायचा. इथाईन, इथं आहे ट्रिपल बॉन्ड CH, ट्रिपल बॉन्ड CH. इथेन, इथिन आणि इथाईन. तर हे स्पेलिंग फक्त लक्षात ठेवा. इथिन म्हटलं की त्याच्यामध्ये त्या कार्बन कंपाऊंड मध्ये आला म्हणजे ANE असेल तर सिंगल बॉन्ड. मग इथिन, त्याच्यानंतर नाव आपल्याला माहिती आहेत कार्बन कंपाऊंडची. इथिन, मिथेन झाला, मिथेनचं पण तसंच आहे ना, मिथेन, मिथिन, मिथाईल. इथेन झालं, इथेन नंतर ब्युटेन, ब्युटीन, ब्युटाईन. त्यानंतर प्रोपेन, प्रोपिन, प्रोपाईन. हेक्झेन, हेक्झिन, हेक्झाईन. म्हणजे हे जे शेवटचे 3 अक्षर आहेत ते बदलले की त्यांच्यामधले काय होते, तर जे बॉन्डची संख्या आहे, बंधांची संख्या आहे, ती काय होईल, बदलेल. विच कंटेन 2 कार्बन ॲटम्स. 2 कार्बन ॲटमच्या मधले हे सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड आपण पाहिलेलं आहे. ह्याच्यानंतर आहे तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स. बीइंग टेट्राव्हॅलंट 1 कार्बन ॲटम कॅन फॉर्म बॉन्ड्स विथ 4 अदर ॲटम्स. तर कार्बन हा कसा आहे, टेट्राव्हॅलंट आहे, म्हणजे चतुसंयुजी आहे. आणि चतुसंयुजी असल्यामुळे एका कार्बनचा अणू हा इतर 4 अणूंशी काय करू शकतो, तर बंध तयार करू शकतो. आणि यातून अनेक संयुगे निर्माण होतात. बघा, टेट्राव्हॅलंट आपण पाहिलेले मिथेनचं CH4 हा C, आणि मग हा कार्बनचा ॲटम काय करू शकतो, आणखीन 4 ॲटम बरोबर, टेट्राव्हॅलंट असल्यामुळं आणखीन 4 ॲटम बरोबर बॉन्ड म्हणजेच बंध तयार करू शकतो. आणि त्यामुळे कार्बनी संयुगाची संख्या ही काय होते, तर आणखीन वाढते. त्या अणूंप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्या संयुगांना प्राप्त होतात. उदाहरणार्थ हायड्रोजन व क्लोरीन या 2 चतुसंयुजी किंवा एकसंयुजी मूलद्रव्याबरोबर कार्बनच्या एका अणूच्या वापराने 5 वेगवेगळी संयुगे तयार होतात. बघा, कोणाबरोबर सांगितलंय, हायड्रोजन आणि क्लोरीन. हायड्रोजन म्हणजे H आणि क्लोरीन म्हणजे Cl. तर आता ह्या कार्बनचा हायड्रोजन बरोबर आणि क्लोरीन बरोबर काय केलं असता की आपण हायड्रोजन आणि क्लोरीन हे 2च एकसंयुजी मूलद्रव्य जर वापरले तर काय होतंय, तर त्यांनी 5 वेगवेगळी संयुगे तयार होतात. कशी होतात बघा, हे हायड्रोजन, हे हायड्रोजन 4 ठिकाणी वापरला आपण, म्हणजे हा काय झाला CH4. मग त्यानंतर CH, H इथला एक काय करायचा, H काढायचा, इथे काय जोडूया आपण, क्लोरीन Cl, म्हणजे CH3Cl. परत CH2Cl2, म्हणजे इथला एक काय करायचा, कमी करायचा आणि इथला वाढवायचा. परत काय येईल CH3Cl, आणि त्यानंतर काय येईल CH3 नंतर सगळेच काढायचे, म्हणजे CCl4, 1 2 3 4 आणि 5. म्हणजे हायड्रोजन आणि क्लोरीन यांच्यासोबत जर कार्बननी बंध तयार केले तर त्याच्यापासून जवळजवळ 5 संयुगे तयार होतात. आणि त्यामुळे ह्या कार्बनी संयुगांची संख्या काय होते, तर वाढतच जाते. अशाच प्रकारे बरेच कार्बन अणूंचे ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन, फॉस्फरस इत्यादी मूलद्रव्यांच्या अणूबरोबर सहसंयुज बंध तयार होऊन अनेक प्रकारची कार्बनी संयुगे संख्येने तयार होतात, मोठ्या संख्येने. म्हणजे आता इथं आपण हायड्रोजन आणि क्लोरीनच वापरलाय, त्याच्याऐवजी सांगितलं आपल्याला ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, हॅलोजन आणि सल्फर हे सुद्धा मूलद्रव्ये वापरून कुणाबरोबर, कार्बन बरोबर, तर अनेक काय होतात, तर कार्बनी संयुगे तयार होतात. हे झाले आपलं 4थं वैशिष्ट्य. आणि 5वं वैशिष्ट्य काय बघा, की कार्बन हॅज 1 मोर कॅरेक्टरिस्टिक्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर लार्ज नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड्स. इट इज आयसोमेरिझम. शॉर्टली वी विल लर्न अबाउट इट. तर कार्बनी संयुगाच्या संख्यावाढीला, हे कार्बनी संयुगांची संख्या कशामुळे वाढते, तर ह्या संख्यावाढीला कारणीभूत असलेले कार्बनचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे आयसोमेरिझम. आयसोमेरिझम म्हणजे समघटकता. आणि त्या समघटकताबद्दल किंवा आयसोमेरिझम बद्दल माहिती आपण नंतर लवकरच आता काय करूया, तर पाहूया. आता यानंतरचा जो घटक आहे तो आहे हायड्रोकार्बन्स. यानंतरचा घटक कुठला आहे, तर
हायड्रोकार्बन. तर आता हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं, तर ह्या नावामध्येच आपल्याला त्याची व्याख्या आहे. इथं काय आहे बघा, हायड्रो आणि कार्बन, हायड्रोजन आणि कार्बन हे दोन्ही काय आहेत, तर मूलद्रव्य आहेत. तर हे दोन्ही मूलद्रव्य ज्या कंपाऊंडमध्ये असतात त्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहे, तर हायड्रोकार्बन्स. तर कार्बन कंपाऊंड कंटेन्स मेनी एलिमेंट्स. तर हा कार्बन कंपाऊंड काय करत असतो, कार्बन ही संयुगामध्ये अनेक मूलद्रव्यांचा समावेश असतो, परंतु द एलिमेंट्स हायड्रोजन इज प्रेझेंट टू अ स्मॉलर और लार्जर एक्सटेंट इन मेजॉरिटी ऑफ कार्बन कंपाऊंड्स. म्हणजे बहुसंख्य कार्बनी संयुगामध्ये हायड्रोजन या मूलद्रव्याचा समावेश कमी अधिक प्रमाणात असतो. ज्या संयुगामध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन असे म्हणतात. आता सांगितलं मी तुम्हाला की ह्याची व्याख्या जी आहे ती या शब्दामध्ये काय आहे, हायड्रोकार्बन, हायड्रोजन आणि कार्बन. म्हणजे ज्या कार्बनी संयुगामध्ये फक्त हायड्रोजन आणि कार्बन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्या संयुगांना काय म्हणणार आहे आपण, हायड्रोकार्बन असे म्हणतो. तर हायड्रोकार्बन ही सर्वात साधी व मूलभूत कार्बनी संयुगे आहेत. सर्वात लहान हायड्रोकार्बन म्हणजे एक कार्बन अणू आणि 4 हायड्रोजन अणू यांच्या संयोगाने झालेला मिथेन. सगळ्यात लहान हायड्रोकार्बन कुठला आहे, तर एक कार्बनचा अणू आणि हायड्रोजनचे 4 अणू म्हणजेच मिथेन. हे मिथेनचं रचनासूत्र स्ट्रक्चर आहे. तर हा मिथेन जो आहे, हा मिथेन काय आहे, तर सर्वात लहान स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन आहे. वी हॅव ऑलरेडी सीन द स्ट्रक्चर ऑफ मिथेन. आपण हे मिथेनचं स्ट्रक्चर अगोदरच पाहिलेलं आहे. इथेन इज वन मोर हायड्रोकार्बन, आणि दुसरा हायड्रोकार्बन कुठला आहे, इथेन आहे. इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इज C2H6. बघा पहिला काय सांगितला, मिथेन CH4 C2H6 हा झाला इथेन. मग ह्याच्यानंतर आपण हायड्रोकार्बन चे संज्ञा कशी काढायची बघायची, तर C2 इथं कार्बन एक, इथं एक वाढवला आहे. जसं खाली जाईल जसं आपण हायड्रोकार्बनचे नाव बघतोय त्यांचे रचनासूत्र बघूया. कार्बन 1 ने वाढवायचा, हायड्रोजन 2 ने. H4 आहे तिथं 6 झाली, तर 1 ने कार्बन वाढवा C3H8, त्यानंतर C4H10. हे झाली सगळी ओळीनं हे काय हायड्रोकार्बन्स आहेत, त्याच्या संज्ञा आहेत. द फर्स्ट स्टेप इज रायटिंग the line structure of the hydrocarbon is to join the carbon atoms in the molecule with single bond. मग हे जे हायड्रोकार्बन आहेत त्यांचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा स्ट्रक्चर कसं काढायचं, तर सगळ्यात अगोदर काय काढायचं, लाईन, एका लाईनने एका बॉन्डनी जोडलेले त्या हायड्रोकार्बन मध्ये जेवढे कार्बन आहेत ते कार्बन पहिल्यांदा काय करायचे, एका सिंगल लाईनने जोडायचे. आता हे जोडूया आपण. इथं कार्बन किती आहेत, 4 आहेत, तर हे सिंगल बॉन्डनी जोडून घ्यायचे. हे 4 कार्बन ॲटम आपण काय केलेले, सिंगल बॉन्डनी जोडलेले आहेत, एकही बंधाने जोडायचे. मग त्यानंतर दुसऱ्या पायरीत काय करायचं, तर कार्बन कसा आहे, चतुसंयुजी आहे आपल्याला माहिती आहे. मग कार्बन चतुसंयुजी असल्यामुळे उरलेल्या संयुजाची पूर्तता करण्यासाठी रेणुसूत्रातील हायड्रोजन अणू वापरणे. मग आता ही चतुसंयुजी म्हणजे त्याच्या कार्बनच्या 4 बाजूला काय पाहिजे, मूलद्रव्य पाहिजेत, बरोबर आहे. बघा इथं 1 2 3 झाले, आता इकडे पण पाहिजे, इथं 1 2 3 झाले, इकडे पाहिजे. आता हा कार्बन आहे, इकडे 1 2 3 4, ह्याचे 1 2 3 4 अशी चतुसंयुजी. आणि ही चतुसंयुजी पूर्ण करण्यासाठी काय करायचं, या रेणुसूत्रामध्ये हायड्रोजन ॲटम जेवढे आहेत तर ते हायड्रोजनचे अणू वापरायचे. किती हायड्रोजन आहेत, 10. मग आता ते जोडूया आपण. इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हे झाले 10 आपण जोडले, म्हणजे C4H किती आहे, 10. C4 आणि H10. मग यूज द हायड्रोजन ॲटम इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला टेट्राव्हॅलन्सी ऑफ बोथ द कार्बन ॲटम. मग आता हे कशाचं आहे, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ इथेन. इथेन नंतरचा काय आहे, ब्युटेन. इथेनचं सूत्र कुठलं आहे, C2H6. मग C2H6 कसं येणार आहे बघा, 2 1 2 3 4 5 आणि 6. C2 आणि H6 हा झाला इथेन.
आणि इथं C4 हा झाला ब्युटेन. आणि प्रोपेन मध्ये कार्बनचे ॲटम किती असतात तर 5 असतात. तर ह्याला म्हणायचं लाईन स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तर अशा पद्धतीने हे स्ट्रक्चरल फॉर्म्युले आपल्याला काढायचे आहेत. तर यानंतर आपल्याला काय सांगितले बघा, फ्रॉम द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथेन अँड प्रोपेन इट इज सीन दॅट द व्हॅलन्सीज ऑफ ऑल द ॲटम्स आर सॅटिस्फाय बाय द सिंगल बॉन्ड. आता हे जे आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला बघितले आपण पाहिले की प्रत्येक व्हॅलन्सी ही सिंगल बॉन्डने काय झालेले तर फुलफिल झालेले. सच कंपाऊंड्स आर कॉल्ड सॅच्युरेटेड कंपाऊंड्स. म्हणजेच ज्या अणूंच्या संयोगाची पूर्तता ही एकेरी बंधाने झालेली आहे, म्हणजे सिंगल बॉन्डने झालेली आहे. म्हणजे ज्या कार्बन कंपाऊंड मध्ये काय आहे तर फक्त सिंगल बॉन्ड आहे. ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये सिंगल बॉन्ड असतील तर ते सगळे ते सिंगल बॉन्ड म्हणजेच काय झाले ते कसलं हायड्रोकार्बन झालं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे संपृक्त हायड्रोकार्बन. आणि या संपृक्त हायड्रोकार्बनला दुसरं एक नाव आहे ते आहे अल्केन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स ऑर अल्केन कशाला म्हणायचं ज्या हायड्रोकार्बन मध्ये फक्त काय आहे तर सिंगल बॉन्ड आहे. नेक्स्ट, there are two more hydrocarbons that contain two carbon atoms, namely ethene and ethine. Let us see the method to draw the structural formula. आता बघा, आता हे आपल्याला इथेनचं काढले आपण, इथेन आणि ब्युटेन. स्ट्रक्चरल फॉर्म्युला बघा, हा C2H4 CC आणि हा H. हा काय आहे इथेन. आता आपण इथिनचा पाहूया. काय सांगितलं याच्या जागी ई, हा इथिन आणि इथिनचा C2H4 हा तर इथिन काय C2H4 म्हणजे इथिन. तर आता हे इथिन हा कसा जोडायचा आहे बघा की जॉईन द कार्बन ॲटम विथ सिंगल बॉन्ड. कार्बन काय करायचा सिंगल बॉन्डने जोडायचा. कार्बन कार्बन हा आपण जोडला. त्यानंतर काय करायचा यूज द 4 हायड्रोजन ॲटम इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर सॅटिस्फाईंग टेट्राव्हॅलन्सी बोथ द कार्बन ॲटम्स. तर आता राहिले किती राहिलेले जे 4 हायड्रोजन ॲटम आहेत. तर कार्बनी अणूच्या चतुसंयोजनेच्या पूर्ततेसाठी ते 4 हायड्रोजन काय करायचे वापरायचे. तो इथेनचा आपण काढलेला आहे. आणि त्यानंतर इथिन, इथिनचं आहे C2H4. तर आता इथिनचं काय होणार आहे बघा. तर आता इथे H आपण 6 इथं इथेनला H6 आहे आणि इथं H4. तर आता H4 जर घेतले तर इथं जर चतुसंयोजने जोडायची म्हटली तर किती H लागतात आपल्याला 6 लागतात. तर मग हे जोडता येतील का नाही जोडता येणार. त्यासाठी काय केलेले बघा कार्बन कार्बन सिंगल बॉन्डने जोडलाय आणि त्यानंतर इथं एक हायड्रोजन इथे एक हायड्रोजन इथे एक इथे एक हे हायड्रोजन झाले 4. पण टेट्राव्हॅलन्सी पूर्ण झाली का कार्बनची नाही. बघा बरं 4 कडेला 4 इलेक्ट्रॉन झाले का इथे 1 2 आणि इकडे कार्बन 3च झाले. 4 व्हायला पाहिजे. त्यासाठी इथं काय करायला लागतंय बघा की डबल बॉन्ड द्यायला लागतोय. आणि आता इथं हा डबल बॉन्ड इथं 2 1 आणि 1 किती झाले 2 1 3 आणि 1 4. आता काय झाली याची टेट्राव्हॅलन्सी पूर्ण झालेली आहे. या पद्धतीनं काय करायचे तर हे स्ट्रक्चर काढायचे आहेत. तर यानंतर इथाईन, इथाईनचे इथाईन काय सांगितलं आपल्याला ट्रिपल बॉन्ड CH C2H2 इथाईन C2H2 म्हणजे 2 कार्बन ॲटम आणि 2 हायड्रोजन ॲटम. कार्बनची चतुसंयोजने पूर्ण झाली का नाही म्हणजे कार्बनच्या कडेने किती इलेक्ट्रॉन्स पाहिजेत 4. आता किती आहेत कार्बनला इकडे कार्बन 1 आणि इकडे हायड्रोजन 2च झाले. तर मग चतुसंयोजने पूर्ण करायची म्हणजे बॉन्ड किती पाहिजेत आपल्याला 4 पाहिजेत. आता हायड्रोजन तर 2 आहेत आणि इथं 2 झाले किती झाले 1 आणि 2 3 आणि 1 4 म्हणजे कार्बन कार्बन मध्ये काय करायला लागेल आपल्याला ट्रिपल बॉन्ड द्यायला लागेल.
हा सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. पहा इथेन, इथिन आणि इथाईन अशा पद्धतीनं हे काय आहेत तर हायड्रोकार्बन्स, ज्याच्यामध्ये फक्त सिंगल बॉन्ड आहे. हा झाला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आणि हे झाले अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. तर यानंतर आपण पाहणार आहे लाईन स्ट्रक्चर, स्ट्रक्चरल फॉर्म्युला, स्ट्रेट चेन, ब्रँच्ड चेन, रिंग चेन किंवा कार्बन ॲटमच्या ह्या चेन ज्या आहेत तर त्या आपण पुढच्या तासाला पाहूया.